यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात साकारणार आगळावेगळा ठाणे बदलतंय देखावा। सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम। ठाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे ठाणे बदलते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत। कालच्या ठाण्याने उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान देदीप्यमान केला आहे। या निमित्ताने कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या 54व्या वर्षी गणेश उत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावर आगळावेगळा देखावा साकारला आहे। शिवसेना गटनेते व माननीय नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणे बदलते या वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलते प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवार दिनांक 7 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने देखाव्याने होणार आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरातील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी, हौशी स्वभावाचे आहेत। शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा वाटा मोलाचा आहे। ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतिशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू होणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्ये या देखाव्यात दिसणार आहेत। आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेले रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे। येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जात आहे। या बदलांना नेमकेपणाने टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचे समयोचित आयोजन केले आहे। शिवाय गणेशोत्सव परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणे बदलते हा विषय घेण्यात आला आहे। समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दिलीप बारटक्के यांनी केले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर नगर सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळाला 54 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या मंडळाचा ठाणे शहराला चांगला परिचय आहे। कारण या उत्सव मंडळाच्या काळामध्ये धार्मिक कार्य करत असताना विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी असे वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून गेली 54 वर्ष उपक्रम होत आहेत। याचा आम्हाला अभिमान आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अपेक्षित असं ठाणं व्हावं, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या कर्तृत्वातून येत्या काही वर्षामध्ये जे विविध उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ ठाणेकरांना होणार आहे। ठाण्यामध्ये राहण्यासाठी एक ठाणे शहर पसंतीचं शहर म्हणून काही सर्वेक्षणामध्ये लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे, त्यांच्या समस्या आहेत। त्या दृष्टीने आत्ता नियोजन करून मुख्यमंत्री ठाण्याचे झाले किंवा ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सूत्र हातात घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यानंतर शहराबद्दल जी असलेली आपुलकी, प्रेम, जिल्ह्याबद्दल लोकांच्या अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत। तर त्या दृष्टीने मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत, आरोग्याच्या दृष्टीने काही योजना चालू आहेत, समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू आहेत। ठाणे घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा। घोडबंदर रोड येथील पाटलीपाडा उड्डाणपुलाजवळ 2 अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। ठाणे घोडबंदर येथील पाटलीपाडा उड्डाणपुलाजवळ 2 अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत, त्यामुळे कोंडीत भर पडत आहे।
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता. या वाहनामध्ये तब्बल 35 टन वजनाची पोती होती. बुधवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला. त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन तेथेच उलटले. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. अपघातग्रस्त वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने बुधवारी सकाळी 10 नंतरही येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करणे शक्य झाले नाही. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गाने वाहतूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संदीप लेले यांच्या वतीने श्री गणेश पूजा साहित्य किट वाटप. घरगुती गणेश उत्सव 2024 अंतर्गत श्री गणेश पूजा साहित्य किटचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे सचिव ॲडव्होकेट संदीप सुरेश लेले यांच्या वतीने साधारण 5000 गणेश भक्तांना पितांबरीच्या वतीने तयार करण्यात आलेले श्री गणेश पूजा साहित्य किट वाटप. सदर किटचे वाटप करण्यात येत आहे. सदर उपक्रमाला ठाणेकर नागरिक गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे असं यावेळी संदीप लेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर गणेश पूजा साहित्य किटमध्ये तिळाचे तेल, हळदी कुंकू, अगरबत्ती, भीमसेन कापूर, पितांबरी पावडर व इतर साहित्य यामध्ये आहे. दरवर्षी आम्ही गणेशोत्सव मागेमध्ये मोठा साजरा करतो. त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांतर्फे अशी सूचना आली की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया. म्हणून मग इकडून बाजारातून वगैरे एक अंदाज घेतला तर तेवढं काही काय विशेष वाटलं नाही. मग सुदैवाने पितांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उदबत्ती म्हणा, धूप, अशी पितळेची भांडी घासायची पावडर अशी उत्पादनं ऑलरेडी आहेत आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजा साहित्य किट एकदा काढले होतं. त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी किट हे असं बनवतात. ते त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे. हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे. याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट, ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे, भीमसेनी कापूर आहे, हे घी दिया आहे, कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा. हे घी दिया अत्यंत चांगलं उत्पादन, म्हणजे तुपाचे दिवे गणपतीला आपण लावतो. उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा. त्याच्यानंतर हे पहिल्यांदा भांडी चमकवण्यासाठी, देव चमकवण्यासाठीची त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी, ती दिलेली आहे. धूप आहे. मग बाकीची आपली पूजेचं साहित्य, गणपतीचं वस्त्र असेल, वाती असतील, जानवी जोड आहे, सुपाऱ्या आहेत, त्याच्यानंतर तेल आहे, हळद, कुंकू, चंदन पावडर, अष्टगंध, सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिलीत. कंपनी मोठी असल्यामुळे त्यांच्या नावाची त्यांना काळजी आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे. त्यांचंही नाव बाजारात चांगलं राहायला पाहिजे याची त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावर. आणि म्हणून मग तो बॉक्स आम्ही पसंत केला आणि तो आज आम्ही काय केलं, कार्यकर्ते कुठेही त्याचे बॅनर लावलेले बघितले नसेल तुम्ही, मोफत वाटप बिटप. आम्ही आमचे जेवढे कार्यकर्ते संपर्कातले ते प्रत्येकाला बोलावून त्यांना विचारून कमीत कमी 10, 20 ते 50, 100 असे त्यांनी नावं काढली आपापल्या आजूबाजूची आणि प्रत्येकाने ते घरी जाऊन त्यांना वाटप केलं आणि त्यांचे सर्व फोन नंबर वगैरे प्रत्येकाचे लिहून घेतले. म्हणजे होम टू होम कॉन्टॅक्ट करून हे काम झालेलं आहे. कुठे त्याचं राजकीयकरण, वातावरण निर्मिती, बॅनरबाजी असा कुठलाही उपक्रम न करता असे सर्व 5000 लोकांच्या घरात
हा आमचा उपक्रम पोचतोय आणि लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. आधी मला भीती होती, एवढं बुकिंग करून हे वाटलं नाही गेलं तर गडबड होईल, परंतु जसे जसे बॉक्स वाटायला सुरुवात झाली साधारण किती बॉक्स आपण झाले. आता शेवटचा 1000चा टप्पा आलाय, त्यामुळे तुम्हाला बोलावून त्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या नंतर आधी बोलावलं नाही, कारण आम्हाला कुठे प्रसिद्धीची बाहेर बोर्ड बॅनर करायचा नव्हता, पण कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही पत्रकारांना बोलावून माहिती देतो. खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोक खुश आहेत. आणि आपल्या भागात विशेषतः ठाणे, मुंबई, कोकण ज्यात गणपतीचं खूप महात्म्य आहे. गणपतीचं सर्वच आराध्य देवाधिदेव आहे. कुठल्याही पूजा सुरुवातीला आपण गणपतीचीच वंदना करतो पूर्ण भारतामध्ये, परंतु विशेष करून कोकण, मुंबई, ठाणेमध्ये घराघरात हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे पूर्ण लोक ह्याच्यातच एंगेज असतात. आपल्याला माहिती असतं गणपती असले की दुसरं काहीच काम होत नाही, कारण घरोघरी हाच माहोल असतो. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडका शब्द एकदम सध्या फेमस आहे, पण खरा लाडका शब्द बाप्पासाठी आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वाटचालीत पत्रकारांचे मोलाचे योगदान. ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहत, असे आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिले. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉक्टर योगेश पाटील बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा 3 सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडतर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला होता. त्यांचे औचित्य साधून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील 11 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यात ठाणे वैभवचे ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सामनाचे राजेश पोवळे, पुढारीचे शिंदे, मुंबई चौफेचे संजय भालेराव, ETVचे मनोज देवकर, ABP माझाचे अक्षय भाटकर, TV9चे गणेश थोरात, पुढारी वृत्तपत्र वाहिनीचे निकेश शार्दूल, स्थानिक S9 वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे, सारिका साळुंके, चौफेर दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि रकीला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांचे समयोचित भाषण झाले. सर्व श्री संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील आणि अमित केरकर, ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील, विभागीय उपाध्यक्ष जुनेद अन्सारी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी, ठाणे महिलाध्यक्ष आरती रामटेके व्यासपीठावर उपस्थित होते. ठाण्यात 26,365 नवमतदार. विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतर मुहूर्त ठरत असला तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम जोरात सुरू आहे. या यादीनुसार ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 1,00,000 मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये 26,365 नवे मतदार यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदारसंघापैकी मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्ती झाले होते. तसेच मतदार यादीतून नाव वगळणे, तपशील दुरुस्तीसाठी देखील मतदारांनी अर्ज केले होते. विधानसभा निवडणुकीत एकही मतदार नोंदणीविना राहू नये म्हणून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये 37,48,816 पुरुष, 32,57,403 महिला व 1,387 इतर असे मिळून एकूण 70,00,000
7,606 इतके मतदार आहे. 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 68,01,244 मतदार होते. मतदार नोंदणी कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 91,765 पुरुष, 1,14,454 44 महिला व 53 इतर अशा एकूण 2,06,362 मतदारांनी आपली नावे नोंदवली.